ओम देवकी सूत गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तनय त्वामः शरणगताः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांवरती स्वामी महाराजांची अखंड कृपादृष्टी राहावी हीच महाराजांचरणी प्रार्थना करते। भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशी व्रत कसे करायचे, यामध्ये कोणकोणते उपाय करायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तुम्हा सर्वांच्या खूप कमेंट होत्या, आपल्या आधीच्या एकादशी व्रताबद्दल आपण माहिती दिलेली आहे। त्यामध्ये आपण 15 दिवसाला येणाऱ्या एकादशीबद्दल माहिती दिली होती आणि तिथेच तुम्ही कमेंट केल्या होत्या की पुत्रदा एकादशी व्रताबद्दल माहिती द्या। तर रविवारी 21 जानेवारीला पुत्रदा एकादशी आहे। आता पुत्रदा एकादशी व्रत का करायचं आणि कुणी करायचं ही सुद्धा माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे। त्याआधी मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे। मला तर प्रचंड आनंद झालेला आहे, तुम्हाला सुद्धा होईल। आपण दत्त जयंती विशेष डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंती होती, तर आपण तेव्हा 3 फुलांचा उपाय कसा करायचा हा एक व्हिडिओ शेअर केला होता। तिथे तुम्हा सर्वांच्या खूप छान कमेंट होत्या, खूप जणांनी तो उपाय देखील केला। अजूनही काही जणांच्या मनामध्ये थोडासा संभ्रम आहे की आता उपाय केलेला आहे, आता आम्हाला अनुभव येईल का। काही ताईंना उपाय केला तेव्हा 8वा 9वा महिना होता, आता त्यांची जवळ डिलेवरी आलेली आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी जर तो उपाय केला आहे तर 100% तुम्हाला मुलगाच होणार। आणि आत्ताच एका ताईंची 1 तासापूर्वी कमेंट येऊन गेली, तुम्ही ती कमेंटसुद्धा इथे वाचू शकता की ताईंनी सांगितलं, मी हा तुमचा व्हिडिओ प्रथम पाहिला आणि हा उपाय केला आणि ताई मला आत्ताच काही दिवसांपूर्वी म्हणजे 1-2-4 दिवसापूर्वी त्यांना कदाचित समजलं असेल की त्या प्रेग्नेंट आहेत आणि मला खूप छान वाटलं। त्यांना खूप दिवसानंतर प्रेग्नेन्सी राहिलेली आहे। त्यांनी जास्त काही डिटेलमध्ये दिलं नाही आणि मी सुद्धा त्यांना रिप्लाय हाच दिलेला आहे की जे काही तुमचे रिलेटिव्ह आहेत किंवा जवळचे आसपास जे लोक असतात यांना तर सध्या तरी ही गोष्ट सांगू नका। तुम्ही म्हणाल मी असं का म्हणते, पण बघा बऱ्याचदा आपल्या आसपास खूप लोक असे असतात की आपलं चांगलं झालेलं त्यांना पाहवत नसतं आणि म्हणून मी सांगते तुम्हाला की 3-4 महिने होईपर्यंत तुम्ही स्वतः ही गोष्ट कोणाला सांगू नका। आणि त्या जर ताईंनी हा व्हिडिओ पाहिला तर खूप छान होईल, तुम्ही सांगू नका, काळजी घ्या। आपल्याला कुठलंही काही लपून ठेवायचं नाही, पण महाराजच अशी आज्ञा करतात की 1-4 महिन्यांपर्यंत ही गोष्ट फक्त तुमचे आई वडील म्हणजेच ज्या ताई आहेत त्यांचे सासू सासरे, आई वडील म्हणजे सासरची माहेरची अगदी जवळच्या लोकांनाच ही गोष्ट सांगा, इतर कुठेही शेअर करू नका। स्वामी महाराजांची सेवा करा आणि महाराजांच्या कृपेने तुमची जी इच्छा असेल मुलगा मुलगी होण्याची ती नक्की पूर्ण होईल। आज आता आपल्याला पुत्रदा एकादशीबद्दल माहिती पाहिजे आहे। तर बघा, संततीसाठी किंवा पुत्रप्राप्तीसाठी आपण वेगवेगळ्या सेवा पाहत आहोत। अनेक प्रभावी उपाय, स्वामींची नित्यसेवा, जप, तारक मंत्र, त्यासोबतच आपण 15 दिवसाच्या एकादशीला कुठली सेवा करायची, त्यासोबत गुरुचरित्र पारायण कसं करायचं, किती करायचं याची सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे। आणि इथेच तुम्हा सर्वांचे खूप गंभीर प्रश्न आलेले आहेत, तुमच्या कमेंट्स आहेत की 20-25-30 वर्ष झाली लग्नाला अजूनही मूल झालं नाही। बऱ्याच ठिकाणी 3-4 वर्ष लग्नाला झालेले आहेत आणि घरातील काही मंडळींचं मत असतं की लवकर मुलगा किंवा मुलगी झालं पाहिजे, एखादं बाळ। आणि बरेचसे लोक समजूतदार असतात, काही लोक समजून घेत नाहीत, मग अशा ताईंना खूप टेन्शन येतं। तर बघा, आता तुम्हाला 1-2-3 मुली आहे, तुम्हाला मुलगाच पाहिजे किंवा तुमच्या घरामध्ये पहिला मुलगा झालेला आहे पण त्याला काहीतरी अडचण आहे, काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, तर आता तुम्हाला जानेवारी 2024 पुत्रदा एकादशी व्रताबद्दल सविस्तर माहिती ऐकायची आहे। हे व्रत तुम्हाला करायचं आहे। ही सेवा प्रभावी सेवा आहे। नवीन वर्षातील पहिली आणि प्रभावी ही सेवा केली तर 2024 डिसेंबरमध्ये खूप छान अशी आनंदाची बातमी तुम्हाला नक्कीच मिळेल। तर आता आपण पौष पुत्रदा एकादशी व्रत कसे करावे, उपवास कसा करावा, पती पत्नी दोघांनीही करावा का, उपवासाला काय खावे, उपवास कधी सोडावा, या दिवशी कोणत्या देवाची विशेष पूजा करावी, कशी करावी, पूजेबद्दल सविस्तर माहिती इथे तुम्हाला मिळणार आहे।
त्याचबरोबर कोणकोणते उपाय करावे, 3 फुलांचा उपाय कसा करावा, कुठे करावा व कोणी कोणी करावा ही सुद्धा माहिती तुम्हाला मिळणार आहे. 11 तुळशी मंजिरींचा उपाय म्हणजेच याला मंजुळासुद्धा काही भागात म्हटलं जातं. या व्यतिरिक्त बरीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी अगदी प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाहत असताना कमेंट्समध्ये जय माता, संतान लक्ष्मी प्रसन्न हो आणि श्री स्वामी समर्थ आई हे सुद्धा लिहा. तर भक्त हो, यंदाची पुत्रदा एकादशी एक अतिशय शुभ संयोग घेऊन येत आहे, ज्यामुळे घरात समृद्धी येईल. हे एकादशीचे व्रत करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी आणि नारायणाची कृपा प्राप्त होते. तुमची इच्छा आहे ना बाळ होण्याची, तुम्हाला मूल व्हावे अशी इच्छा आहे, आई होण्याची इच्छा आहे, जिथे मुली आहेत तिथे मुलगा व्हावा अशी सुद्धा इच्छा आहे. ज्या घरात अंध, अपंग, विकलांग मुले आहेत किंवा काहींचा वारंवार गर्भपात होत आहे, शक्यतो बऱ्याच महिलांचा मुलाचा गर्भ खराब होतो, लग्नाला खूप वर्ष झाले अजूनही संतानप्राप्ती नाही, तुम्हाला मुलं आहेत पण फार तापड आहेत, म्हणजे शांत बसत नाहीत, फार अफाट आहेत, ऐकत नाहीत, रडके चिडचिडे आहेत, आजारी पडतात, अभ्यास करत नाहीत आणि तुमचं अजिबात ऐकत नाही, म्हणजे हा उपाय करायचा आहे. ज्यांना मुलगा पाहिजे, ज्यांना संतान प्राप्ती पाहिजे आणि ज्यांना मुलं बाळं आहेत त्यासुद्धा आईनी हा उपाय करायचा आहे. आणि भक्त हो, या व्यतिरिक्त तुमची अडचण असेल तरीही 3 फुलांचा उपाय करायचा आहे. कारण डिसेंबर दत्त जयंतीलाच 3 फुलांचा उपाय केला आणि लगेच जानेवारीमध्ये एका ताईंना सुंदर अनुभव आला. म्हणजे अवघ्या 15 दिवसामध्येच अनुभव येत असेल तर करायला काहीच हरकत नाही. तर भक्त हो, एकादशी हे पापापासून मुक्ती देणारं व्रत आहे. व्रत कसे करायचे याबद्दल एक एक करून माहिती सांगते. तर भक्त हो, 21 जानेवारी रविवार या दिवशी पुत्रदा एकादशी आहे. पण या पौष पुत्रदा एकादशीची तिथी 20 जानेवारी शनिवारी संध्याकाळी 7:26 सुरू होते. तर दुसऱ्या दिवशी एकादशीची तिथी म्हणजेच 21 जानेवारी रविवारी संध्याकाळी 7:26 संपते. तर या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे. म्हणजेच शनिवारी संध्याकाळी 7:26 तुम्हाला काहीही खायचं नाही. शनिवारचं तुमचं जेवण तुम्हाला 7च्या आतमध्येच करून घ्यायचं आहे. अगदी पोटभर जेवण करून बसा, मग तुम्हाला रात्री भूकसुद्धा लागणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी मग आता एकादशी आहे, तर बऱ्याचदा काय होतं, आपण दुसऱ्या दिवशीचंच व्रत करतो, पण तिथीचा सुद्धा इथे आपल्याला यावेळी विचार करायचा आहे, कारण हे प्रभावी व्रत आहे. तर बघा, आता तुम्हाला आदल्या दिवशी शनिवारी 7:26 ते दुसऱ्या दिवशी 7:26 काहीही खायचं नाही असं नाही, तर तुम्हाला फक्त फराळाचे पदार्थ खायचे आहेत. आणि रविवारी तुम्ही दिवसभर दूध पिऊ शकतात, फळे खाऊ शकतात, त्याचबरोबर तुम्ही साबुदाण्याची गोड खीर करून खाऊ शकता. फक्त या दिवशी शक्यतो तिखट मिठाचा पदार्थ खाऊ नका. आणि मग सायंकाळी 7:26 नंतर ही तिथी संपते. तर सायंकाळी तुम्ही साबुदाण्याची तिखट खिचडी करून खाऊ शकता. या दिवशी तुम्ही वरईचा म्हणजेच भगरीचा भातसुद्धा खाऊ नका, कारण एकादशीला भात जर खाल्ला ना तर आपला पितृदोष जास्त वाढला जातो. म्हणून या दिवशी आपल्याला भात घरामध्ये करायचा नाही आणि खायचा नाही. अगदी तांदळाचा भातसुद्धा तुम्ही करू नका. तर तुम्हाला उपवास कसा करायचा अर्थात लक्षात आलंच असेल. पती पत्नीने करायचा का असा प्रश्न तर मी आधीसुद्धा सांगितलं होतं. पती पत्नीने हे व्रत करा. पण खूप ताई बोलत होत्या की आमचे मिस्टर ऐकत नाहीत. बरेचसे जण बघा अजूनही पाहिजे तेवढे सेवेत आलेले नाहीत. आणि जर असं तुमच्या बाबतीत असेल तर मग तुम्ही एकटीने हे व्रत केलं तरी चालेल. आणि जर पती पत्नी दोघांनी केलं, तुमचे मिस्टर ऐकण्यासारखे असतील, त्यांची इच्छा असेल, त्यांची श्रद्धा असेल तर दोघांनी करावं. आणि फळे, दूध पिऊन किंवा फराळाचे पदार्थ खाऊन हे व्रत करायचं आहे. रविवारी आपल्याला उपवास सोडायचा नाही. तर एकादशीचं व्रत तुम्हाला सोमवारी 22 तारखेला सकाळी अंघोळ वगैरे करायची, देवपूजा करायची आणि
बाळकृष्णांची पूजा करायची. बाळकृष्णांना या दिवशी तुम्हाला मंजिरी एक अर्पण करायची आहे आणि नंतर आरती करायची व मग तुम्ही जेवण करू शकता. अगदी सकाळी 9च्या नंतर कधीही तुम्ही जेवण करू शकता. तर आता तुम्हाला उपवासाबद्दल समजलंच असेल. आता या दिवशी कोणत्या देवाची पूजा करायची. जर तुमच्याकडे भगवान श्रीहरींची मूर्ती असेल तर त्यांची तुम्ही पूजा करू शकता, पण शक्यतो घरांमध्ये नसते. फोटो असेल तर मग तुम्हाला सुपारी ठेवून पूजा करावी लागेल. पण सर्वांना पूजा करता येईल अशी मूर्ती आहे श्री कृष्णांची, म्हणजे ज्याला लंगडा रंगनाथ म्हणतात आणि आपण बाळकृष्णसुद्धा म्हणतो. तर या बाळकृष्णाची प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती असते. नसेल तर तुम्ही ती घ्यावी, कारण बाळकृष्ण घरात असेल तर आपल्या घरामध्ये अगदी आपलं घरसुद्धा बाळगोपाळांनी भरून जात असतं. आणि आता तुम्हाला या मूर्तीची पूजा कशी करायची आहे. सकाळी तुम्हाला या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. पती पत्नी दोघांनीही लवकर अंघोळ करायची. पत्नीने देवपूजा वगैरे करून घ्यायची आणि मग जर इच्छा असेल तुमच्या मिस्टरांची किंवा त्यांची श्रद्धा असेल तर दोघांनीही बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे. आणि जर स्वामी भक्त जे दादा आहेत तुमचे मिस्टर, त्यांना वेळ नसेल, जॉबला जायचं असेल, पण आता रविवार असल्यामुळे बघा बऱ्याचदा खूप जणांना सुट्टी राहणार आहे, अगदी प्रत्येकाला ही सेवा करता येईल. पण तुम्हाला त्या व्यतिरिक्त काही काम असेल किंवा तुमचे मिस्टर ऐकत नसतील तर मग तुम्ही एकटीने जरी अभिषेक केला तरी चालेल. पण मी अजून एकदा सांगते, जिथे संततीच होत नाही तिथे दोघांनी करायला काही हरकत नाही, दोघांनीही करा. तर तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती एका ताम्हणामध्ये ठेवायची आहे. आधी तुम्हाला स्वच्छ मूर्ती पाण्याने धुवून घ्यायची आहे. पुन्हा मग तुम्हाला पंचामृत तयार करायचं आहे. आता खूप कमेंट होत्या की या दिवशी आम्हाला दही नाही मिळालं किंवा मग पंचामृत नाही तयार झालं तर आम्ही दुधाने करू का, पाण्याने करू का. तर एक सांगते, तुम्हाला दूध या दिवशी देशी गाईचं लागेल. शक्यतो गाईचं दूध वापरा. आधीच तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवा. दूध नसेल, पंचामृत नसेल तर तुम्ही साधं सोपं पाण्याने केला तरीसुद्धा चालेल. प्रथम तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीवर 16 वेळा पुरुष सूक्त म्हणत अभिषेक करायचा आहे. आणि हे करत असताना तुम्ही हे मोबाईलवर लावून द्या किंवा तुम्ही गुगलला सर्च करून आदल्याच दिवशी पुरुष सूक्तम लिहून घ्या आणि ते वाचत तुम्ही अभिषेक करा. यासाठी कुठलं पुस्तक असावं असं काही नाही. त्यानंतर तुम्हाला संतान गोपाळ स्तोत्रसुद्धा एक वेळा म्हणायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे. नंतर मूर्ती स्वच्छ पुसून मूर्तीला अष्टगंध लावा. कपडे असतील तर तुमच्याकडे वस्त्र घाला आणि मस्त तुळशीची माळ वगैरे असेल तर घाला. देवाला छान सजवा आणि देवघरात स्थानबद्ध करा. त्यानंतर आता तुम्हाला देवाची पंचोपचार पूजा झाल्यानंतर देवाला तुम्हाला एक विशेष नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला आदल्याच दिवशी लोणी तयार करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही त्या दिवशी करू शकता. तर तुम्हाला एक चमचाभर लोणी घ्यायचं आहे एका वाटीत. त्यामध्ये तुम्हाला 11 तुळशीपत्र घालायचे आहेत. अजून एक सांगते की या दिवशी रविवार आहे, एकादशी आहे, तुळशीपत्र तोडता येणार नाहीत. म्हणून तुम्ही शनिवारी संध्याकाळच्या आधीच म्हणजे शनिवारी दिवसाच तुळशीपत्र तोडून एका डब्बीमध्ये फ्रीजमध्ये ठेवले तरी चालेल. अगदी ते फ्रेश ताजे राहतील आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला याचा उपयोग होईल. त्याचबरोबर एक 20-25 तुम्ही मंजिरीसुद्धा तोडून ठेवा एखाद्या डब्यामध्ये, त्यासुद्धा तुम्हाला लागणार आहेत. म्हणून तुम्हाला आधीच आठवण करून देते. तर जे तुम्ही लोणी घेतलेलं आहे त्यामध्ये 11 तुळशीपत्र घालायचे आणि 11 वेळा तुम्हाला संतान गोपाळ मंत्र म्हणजेच संत गोपाल मंत्र म्हणायचा आहे. तर तो असा आहे, ओम देवकी सूत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनय त्वामह शरणगताः. हा मंत्र 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा म्हणा आणि देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण ज्या तीर्थ म्हणा किंवा दूध पंचामृताने जर तुम्ही अभिषेक घातलेला आहे आधी पुरुष सूक्तम म्हणून, तर ते तीर्थ किंवा पंचामृत एका वाटीत तुम्हाला ठेवायचं आहे. आणि मग देवाची पूर्ण पूजा झाल्यानंतर पती पत्नी दोघांनीही तो लोण्याचा नैवेद्य जो आहे देवाला दाखवलेला तो आणि देवाला तुम्ही ज्या तीर्थाने किंवा पंचामृताने स्नान घातलेलं आहे, अभिषेक घातलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला प्यायचं आहे आणि लोणीसुद्धा तुम्हाला ग्रहण करायचं आहे. तर तुम्हाला पूजेविषयी समजलं. आता कोणकोणते उपाय करायचे आणि प्रत्येकासाठी हे उपाय
खूप महत्त्वाचे आहेत. विशेष संतान प्राप्तीसाठी आणि मुलगाच पाहिजे त्यांनी सर्व कडक नियमांचं पालन करून हे व्रत करावं, हे उपाय करावे. तर पहिला उपाय पुत्रदा एकादशी व्रत आपण भगवान विष्णूंसाठी करतो आणि द्वापार युगात त्यांनी माता देवकीसाठी श्रीकृष्णाचा अवतार घेतला. ज्या देवकीला सतत मुली होत होत्या, तुम्हाला सुद्धा हे माहीत आहे, आणि तरीही तिने कधी देवावर नाराज झाली नाही ना, तिने कधी स्वतःला दोष दिला. तर तिची तिच्या देवावर अतूट श्रद्धा आणि पूर्ण विश्वास होता आणि त्यामुळेच भगवान विष्णूंना श्रीकृष्णांचा अवतार घेऊन देवकी मातेपोटी जन्म घ्यावा लागला आणि त्याच वेळी संत गोपाल मंत्राची उत्पत्ती झाली. तेव्हापासूनच जिथे संतान प्राप्ती होत नाही तिथे किंवा पुत्रप्राप्तीसाठी जर हा मंत्र तुम्ही जपला, याचं नामस्मरण केलं, तर नक्कीच तुमचे सर्व दोष दूर होतात आणि तिथे मुलांचा जन्म होतो. तर या दिवशी संत गोपाल मंत्राचा तुम्हाला 1 माळ किंवा 11 माळ जप करायचा आहे. दिवसभरामध्ये नामस्मरण करायचं आहे आणि संत गोपाल मंत्र तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता. ओम देवकी सूत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय त्वामह शरण गताः. असा हा मंत्र अगदी साधा सोपा आहे. सकाळी सकाळी 1 माळ करून घ्या, दुपारी थोडासा जप करा आणि सायंकाळी 11 माळ एकाच बैठकीत तुम्ही जप करा. दिवसभर या मंत्राचं नामस्मरण करत राहा. यानंतर या दिवशी तुम्ही तुमच्या घरी हरिवंश पुराण कथा वाचली किंवा ऐकली तरीसुद्धा चालेल. खूप चांगलं असतं. धार्मिक मान्यतेनुसार हरिवंश पुराण श्रवण केल्यानं भगवान श्रीहरींचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि यामुळे जिथे संतती होण्याची आशा सोडली आहे तिथेसुद्धा संततीचा जन्म होऊ शकतो. त्या घरातसुद्धा पाळणा हलू शकतो. आई पण अनुभवायला तुम्हाला मिळू शकतं. आणि महाभारताच्या शेवटच्या उत्सवाला हरिवंश पर्व किंवा हरिवंश पुराण म्हणतात. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे वाचन करा किंवा इतरांकडून, म्हणजे एखादे वाचून देणारे ब्राह्मण काका असतील तर त्यांना दान दक्षिणा द्या, त्यांच्याकडून वाचून घ्या आणि तुम्ही श्रवण करा किंवा कसंही तुम्ही श्रवण करण्याचा प्रयत्न करा. शक्य असेल तर प्रयत्न करा. आता तिसरा उपाय आहे 3 फुलांचा आणि महत्त्वाचा प्रभावी उपाय. जरी तुम्हाला हरिवंश पुराण वाचणं शक्य नाही, ऐकणं शक्य नाही, तरी काही हरकत नाही. आपला हा 3 फुलांचा उपाय अतिशय प्रभावी आहे. हा उपाय अगदी प्रत्येकाने करायचा आहे. अगदी तुम्हाला नोकरी पाहिजे, तुम्ही करू शकता. सगळ्या अडचणींवर हा प्रभावी उपाय आहे. तर एकादशी आहे, या दिवशी हा उपाय तुम्हाला दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या मठामध्येच करायचा आहे. जर तुमच्या इथे स्वामींचं मठ, केंद्र किंवा दत्त महाराजांचं मंदिर नसेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरामध्ये जिथे स्वामींची मूर्ती आहे तिथे, किंवा ज्या बाळकृष्णांची तुम्ही या दिवशी पुत्रप्राप्ती संतानप्राप्तीसाठी सेवा केलेली आहे त्या बाळकृष्णाला, किंवा जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मींचा एकत्रित फोटो असेल त्या फोटोसमोरसुद्धा तुम्ही हा 3 फुलांचा उपाय करू शकता. तुमच्या लक्षात आलं, मी इथे ज्या ज्या मूर्ती किंवा जे जे ठिकाण सांगितले आहे तिथेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सर्वात आधी 3 पिवळी फुले घ्यायची आहेत. 3ही फुलांवरती तुम्हाला 3 वेळा अष्टगंध किंवा नसेल तर हळद घालून घ्यायची आहे. तुमच्या ओंजळीमध्ये 3 फुले घ्यायची आहेत आणि हा उपाय तुम्हाला केंद्रात किंवा दत्त मंदिरात करायचा असेल तर आधीच घरून तुम्ही या फुलांवरती हळद किंवा अष्टगंध घालून घेऊन जा. तिथे गेल्यावरती तुम्हाला देवाला मनामध्ये तुमची इच्छा सांगायची आहे 3 फुलांकडे पाहून, आणि 3ही फुले तुमची इच्छा सांगून देवांच्या चरणांवरती ठेवायची आहेत. आता तुम्ही म्हणाल मंदिर नाही आहे, केंद्र नाही आहे, तर तुम्हाला सांगितलं जसं आहे ना, घरामध्ये आपल्या बाळकृष्णाला किंवा स्वामींच्या मूर्तीला, स्वामींच्या फोटोसमोर किंवा मग श्रीहरी देवी लक्ष्मींची जी फोटो आहे छोटा असतो प्रत्येक घरात तिथे करा. तर तुम्हाला हा उपाय अगदी प्रत्येकाला करता येईल म्हणून मी इथे साधा सोपा उपाय सांगितलेला आहे. फुले अर्पण केल्यावर देवाला इच्छा सांगायची आहे आणि 3 फुलातील 1 फूल तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि हे 1 फूल तुम्हाला जर घरी केला तर दुसऱ्या दिवशी 1 फूल घ्या, तुमच्या देवघरामध्ये एखाद्या ड्रॉवरमध्ये तुम्ही देवघराच्या ठेवून द्या. तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल म्हणून ते 1 फूल आपल्याला जपून एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहे.
तर पुन्हा एकदा सांगते, आवर्जून प्रत्येकाने 3 फुलांचा उपाय करा. काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा. मी नक्की लगेच तुम्हाला रिप्लाय देईल. आणि पुत्रदा एकादशीला हे व्रत आवर्जून करा. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. जर आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा. आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.